नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामींद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाने हिंदू नववर्षानिमित्त काढलेली शोभायात्रा. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ नागपूरच्या वतीने हिंदू नववर्ष अर्थात चैत्र गुढी पाडव्यानिमित्त जिजकार सभागृहापासून शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणुकीत विविध देवी देवतांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये जगद्गुरु श्रींचा रथ, लवकुश गाथा झाकी, राम लक्ष्मण, सीतामाई आणि हनुमान तसेच शंकर पार्वती आणि त्यांच्यासह भजन समूहाचा देखावा पाहायला मिळाला. पालखी पूजनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. नंतर ढोलताशांच्या गजरात पालखी जिचकार सभागृह, रेवतकर ले आउट, बायपास गॅस गोडाऊन परसोडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महाराणा चौक, नगरपरिषद चौक, मेन मार्केट रोड, विशी नाका, मंगळवेढा, डॉ. आश्चर्य हॉस्पिटल मार्गे परत जिचकार सभागृहाकडे रवाना झाली. सभागृह उमरेड येथील जिचकार सभागृहात पालखीची सांगता झाली. पालखी आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मिरवणुकीत लहान मुले व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकूणच नववर्षाचे स्वागत मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात झाले. मिरवणुकीत नागपूर जिल्हा पीठ सहप्रमुख सुरेश लाखे, पीठ व्यवस्थापक प्रवीण परब, जिल्हाध्यक्ष ईश्वर धवड, माजी विदर्भ पीठ संग्राम सेनेचे लेफ्टनंट जनरल मनोज चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट.